नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे आणि आजचा ट्विस्ट तुम्हाला एवढा आवडणार आहे ना की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नीट बघणार आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करणार, कारण खूप छान असा आजचा हा व्हिडिओ आहे। तर आता इथे पार्थासाठी आता जीवासुद्धा आता मंदिरामध्ये देवी आईसमोर दिवे लावण्यासाठी आलेला असतो। तर त्याला तिथे आता काव्या दिसते आणि आता तो काव्याच्या जवळ येतच असतो, तेवढ्यातच त्याला नंदिनीचा फोन येतो आणि आता तो फोन उचलतो आणि इकडे नंदिनी म्हणत असते की जीवा, अहो तुम्ही कुठे आहात? जीवा, आपले पार्थ परत आलेत। आता नंदिनीचा आवाज घुमतोय त्याच्या कानामध्ये। जीवा म्हणतो की काय सांगते नंदिनी? तर नंदिनी म्हणते की हो हो, अहो खरंच आपल्या पार्थला शुद्ध आलेली आहे। त्यांचा श्वास थांबला होता, त्यांच्या शरीराची हालचाल थांबली होती, पण आता ते नीट झालेले आहेत, पण का कोणास ठाऊक, पण अचानक त्यांच्या शरीरामध्ये प्राण आले हो, चमत्कारच झालाय। मग जीवा काव्याकडेच बघून आता म्हणत असतो की हो नंदिनी, चमत्कारच झालाय। आणि मग नंदिनीला म्हणत असतो की मी आलोच नंदिनी। तर नंदिनी म्हणत असते की हो लवकर या जीवा। आता जीवाने नंदिनीचा फोन ठेवला आणि आता तो आता काव्याच्या जवळ जाणार आहे। हा क्षण इतका सुंदर आहे की इकडे जीवा आता स्वतः काव्याकडे आलेला आहे आणि तो आता पार्थकडे तिला घेऊन जाणार आहे। तिच्या हाताला पकडून ते आपल्याला पुढे पाहायलाच भेटणार आहे। तर आता त्याने फोन ठेवलाय आणि तो काव्याच्या जवळ येतो आणि म्हणत असतो की काव्या, अगं ये काव्या, आपला पार्थ दादा जागा झालाय। अगं तो मरणाच्या दारातून परत आलेला आहे। अगं तो शुद्धीवरती आलाय। पण काव्याला मात्र काहीच ऐकू येत नसतं। ती एवढी दंग झालेली असते तिच्या प्रार्थनेमध्ये, सारखी ती देवी आईकडे बघत असते। मग शेवटी जीवा काय करतो, तिच्या हातामध्ये जो काही तो कापूर असतो तो बाजूला टाकतो आणि म्हणत असतो की काव्या, अगं बघ माझ्याकडे, तुला ऐकू येते का? पार्थ दादा शुद्धीवरती आलाय। आता हे ऐकल्यानंतर काव्या आता भानावरती येते। तिला आता खूप आनंद होतो। ती आता तोंडालाच हात लावते आणि म्हणते की काय सांगतोय जीवा, पार्थ खरंच शुद्धीवरती आले? त्यावेळेस मग जीवा म्हणत असतो की अगं हो दादा शुद्धीवरती आलाय तुझ्यामुळे। तर आता काव्या देवी आईला प्रार्थना करत असते हात जोडून, तेव्हा तिच्या हाताला लागलेलं असतं ना, त्याच्यामुळे तिला खूपच त्रास होत असतो। त्यामुळे ती अशी आता विवळत असते, तिला खूप त्रास होत असतो। तर आता जीवा म्हणत असतो की अगं हे काय करून ठेवलं काव्या, बघू हात। तर आता जे हाताला ते लागलेलं जीवाला दिसतं आणि म्हणतो की अरे बापरे, किती भाजलंय तुला? तर काव्या मात्र त्याच्या हातातून हात हिसकावून घेते आणि म्हणते की काही नाही, अरे थोडंसं काहीतरी झाले, एवढं काही झालं नाही। तर आता तो म्हणतो की बरं राहू दे हे, चल चल तू आधी हॉस्पिटलमध्ये चल, आपण ना पटकन पार्थदादाकडे जाऊया। मला माहिती आहे तुला पार्थदादाला भेटायचं आहे, हो की नाही? आता जीवा आणि काव्याचं नातं कसं होतं हे आपल्याला माहिती आहे प्रेक्षकांनो, पण आता ते पूर्णपणे चेंज झालेलं आहे आणि त्या दोघांचंही ते नातं खूप छान दाखवलेलं आहे आणि खूप सुंदर हा सीन आहे, नक्की बघा। तर आता त्याने स्वतःच्या प्रेमाला विसरलेला आहे आणि आता त्याच्या भावासाठी तो काव्याला घेऊन जाणार आहे आणि आता दोघेही आता पार्थकडे जायला निघतात। पण अचानकच काव्याला आता आठवतं की मानिनीने तिला शपथ घातलेली असते की तू हॉस्पिटलमध्ये जायचं नाही, पार्थकडे अजिबात जायचं नाही, तुला पार्थची शपथ आहे। आता हे काव्याला आठवतं। तर जीवा म्हणत असतो की अगं चल ना, काय झालं? तर आता काव्या म्हणत असते की नाही रे जीवा, मी नाही येऊ शकत। मला तिकडे कितीही येऊ वाटलं, कितीही माझी इच्छा असली ना, तरीही मला मानिनी काकूने यायला नकार दिलाय, त्यांनी मला शपथ घातलेली आहे। तर जीवा म्हणतो की काय? अगं पण का, असं का केलेलं आहे? तर मग काव्या म्हणत असते की अरे मानिनी काकूंचं असं म्हणणं आहे की पार्थची ही अवस्था माझ्यामुळे झालेली आहे, म्हणून त्यांनी मला असं यायला नकार दिलाय। तर मग जीवा म्हणत असतो की काय काव्या, अगं काय बोलते तू हे? मग आज आईला पण कळू दे की तुझ्यामुळेच पार्थचा पुनर्जन्म झालाय। एका आईला कळू दे की त्याच्या बायकोमुळे तिच्या मुलाचा पुनर्जन्म झालाय। आता तो तिचा हात धरत असतो आणि म्हणत असतो की चल काव्या। काव्या आता जीवाला म्हणत असते की नको रे, नको जीवा, मानिनी काकू चिडतील रे माझ्यावर, नको नको नेऊ मला, नेऊ पार्थकडे, अरे नको, खरंच त्यांना नाही आवडणार। मग जीवा म्हणत असतो की तू जर इथे राहिली ना तर ते मला चालणार नाही, असं म्हणून आता तो तिचा हात धरतो आणि म्हणत असतो की चल चल काव्या, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे ना तुला दादाला भेटण्यापासून कोणीच रोखू शकत नाही। आणि ते मस्त असं छान आता ते म्युझिक वाजवलेलं आहे। एपिसोड खूप सुंदर आहे, नक्की तुम्ही टी व्हीवरती बघा।
तर आता इकडे काव्याच्या हाताला धरूनच आता तो घेऊन जात असतो आणि हा सीन खूप सुंदर वाटतोय. अगदी अंगावरती शहारे येण्यासारखा हा सीन आहे. दोघांच्याही नात्यामधलं प्रेम ते विसरून आता मित्रमैत्रिणीसारखे वागत आहेत. आता काव्याला जीवा हात धरून नेतो आणि हॉस्पिटलमध्ये तो घेऊन चाललेला असतो. खरंच हा सीन खरंच खूप आवडलेला आहे. तुम्हाला पण नक्की आवडणार आहे. आणि आता इकडे आता हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता तो घेऊन आलेला असतो. सगळेजण आता हॉस्पिटलमध्ये असतात तर त्यांच्या समोर आता जीवा इकडे काव्याचा हात धरून आता आलेला असतो आणि आता सगळेजण आता तिकडेच बघत असतात. सगळ्यांचं लक्ष जीवा आणि काव्याकडेच असतं. सगळ्यांचे एक्सप्रेशन एकदमच चेंज झालेले आहेत. मानिनीला तर एवढा मोठा धक्का बसलेला आहे ना की बोलायलाच नको. मानिनी आता समोर येते जीवाला अडवण्यासाठी, तर आता जीवा मात्र तिचं काहीच ऐकत नाही. तो आता फक्त आईला असा हात दाखवतो आणि म्हणतो, आई तू बाजूला सरक. आता तो कोणाचंच ऐकत नाही. नंदिनीला तर एकदम धक्काच बसलाय की हे काय चाललेलं आहे, कोणालाच काहीच कळत नाही. आणि मानिनीने आधीच तर शपथ दिलेली असती काव्याला की जायचं नाही, पण जीवाने मात्र तिचं सुद्धा ऐकलेलं नाहीये. तो आता तसाच आता पुढेच जातो. कोणालाही काहीच फरक पडत नाहीये असंच आता इथे आपल्याला वाटत आहे. कशाचीच पर्वा इकडे जीवाने केलेली नाहीये. डायरेक्ट तो आता काव्याला आत घेऊन येतो. खरंच प्रेक्षकांनो खूप सुंदर आजचा हा एपिसोड आहे. एकदम आज छान आपल्याला आवडणार आहे भाग. म्हणजे इतक्या दिवस असं बोर चाललं होतं, पण आजचा जो हा काही एपिसोड आहे ना तो खरंच खूप सुंदर आहे. आता जीवा आता काव्याला आता पार्थच्या जवळ घेऊन आलेला असतो. तर आता काव्याला ना पार्थकडे बघून ना खूप छान वाटत असतं. दोघेही आता एकमेकांना आता भेटणार असतात. तर आता इकडे काव्य आल्यानंतर आता पार्थला आवाज देते, पार्थ. तर आता लगेच आता तो पटकन डोळे उघडतो आणि काव्याला बघून खुशच होते. दोघेही आता एकमेकांकडे बघत असतात. काव्याच्या डोळ्यातून तर आता पाणीच यायला लागतं आणि आता तो सुद्धा काव्याकडे बघतो आणि स्माईल करतो. काव्याला खूप आनंद झालेला असतो. तर आता इकडे दोघांचं इथे प्रेम आपल्याला दिसत आहे. दोघेही आता एकमेकांवरती प्रेम खूप करायला लागलेले आहेत. तर आता तो उठून बसायला लागतो. तर आता जीवा म्हणत असतो की दादा दादा, अरे सावकाश, तुला त्रास होईल. मग जीवा परत म्हणतो की दादा मरणाच्या दारातून परत आलेला आहे बडे भैया. काय बडे भैया, घाबरवलं हा सगळ्यांना. तर आता पार्थ व्यवस्थित नीट बसतो आणि म्हणतो की मला ना पार्थसाठी परत यावंच लागलं रे जीवा. मग आता पार्थ असं म्हटल्याबरोबरच जीवाला मात्र खूप छान वाटतं. तर काव्या म्हणत असते की काय हो देशमुख, तुम्हाला यावंच लागणार होतं परत माझ्यासाठी. तुम्ही असं मला जर मध्येच सोडून गेला असता ना तर मी तुम्हाला असं ती बोलते आणि अगदी भानावर येते. बाजूला आता जीवा उभा असल्यामुळे तिला आता काही बोलू वाटत नाही. तर आता इकडे जीवाला खूप छान वाटत असतं की फायनली आपल्या भावाचं आणि आता काव्याचं तरी चांगलं झालेलं आहे. दोघेही आता एकमेकांसाठी हे सगळं करत आहे, त्यामुळे आता जीवा खूप खुश असतो. तर जीवा म्हणत असतो की ठीक आहे, आता तुम्ही दोघं बोला एकमेकांशी, मी आहे बाहेर. आता काव्या थोडीशी आता लाजल्यागत करते आणि आता मग जीवा आता तिथून आता निघून जातो. तर आता काव्य आणि पार्थ आता एकमेकांकडे बघत असतात. तर आता काव्य आता तिच्या हाताला थोडासा त्रास होत असतो, त्याच्यामुळे ती असा हात लपवत असते. तर आता नेमकं तेच दिसतं आता पार्थला आणि पार्थ म्हणतो की काय हो, काय झाले काव्या, तुमच्या हाताला एवढं काय झालेलं आहे. आता तो काव्याचा हात हातामध्ये घेतो आणि दोघेही आता खूप प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात. मग पार्थ आता त्याचा त्रास विसरून, तो काव्याला होणारा त्रास आता पाहू शकत नव्हता म्हणून आता तो तिथला मलम घेतो आणि तिच्या हाताला लावतो आणि म्हणत असतो की काय हो काव्या, तुम्ही काहीही कसं करता, तुम्हाला जर काही झालं तर माझं काय होईल. तर आजचा हा एपिसोड येथेच संपला. भेटूया उद्याच्या नवीन एपिसोडमध्ये. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.